नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात मोठ्या घडामोडी घडणार आहेत। असं असताना मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना एका प्रकरणात पुणे न्यायालयाकडून वॉरंट जारी करण्यात आला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्यावर एका निर्मात्याच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे। तसेच वॉरंटनुसार मनोज जरांगे यांना उद्याच्या सुनावणीला नेण्यात आले आहेत। त्यानुसार मनोज जरांगे पाटील आज सुनावणीला सामोरे जाणार आहेत। मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेला रवाना झाले आहेत। ते उद्या पुणे न्यायालयात हजर राहणार आहेत। या प्रकरणी काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वारजे येथील धनंजय घोरपडे यांनी फिर्याद दिली आहे। या फिर्यादीत जरांगे पाटील यांच्यासह आणखी 2 जणांची नावे आहेत। या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानुसार संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता। तसेच कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना 2 वेळा कोर्टात हजर राहण्याचा समन्स बजावला, पण मनोज जरांगे पाटील हे आंदोलनामुळे कोर्टात हजर राहू शकले नाही। त्यामुळे कोर्टाने मनोज जरांगे यांच्यासह अन्य दोघांवरती अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे। येत्या 2 ऑगस्टला पुण्याच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर होणाऱ्या सुनावणीस मनोज जरांगे यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार मनोज जरांगे उद्या सुनावणीला हजर राहणार आहेत। दरम्यान उद्याच्या सुनावणीवर मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली। सरकारने किती षडयंत्र तरी न्याय करण्यासाठी न्यायालय खंबीर आहे। माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही। आम्ही सर्व नाटकांच्या प्रयोगाचे पैसे दिले आहेत, त्यात माझा काहीही संबंध नाही। तरी 13 वर्षापूर्वीच्या केसमध्ये जाणून बुजून गृहमंत्र्यांनी आम्हाला अडकवले आहे। सरकारने तिन्ही बाजूने मराठ्यांची पोरं मारायचं ठरवलं आहे। सरकारला मराठा समाज निवडणुकीत सुखाने जगू देणार नाही। सोशल मीडियावर अफवा पसरणे हे भाजप नेते प्रवीण दरेकर यांचं षडयंत्र आहे। सरकार जनतेला मूर्खात काढते आहे, आता हे जनतेला कळालं आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। आम्ही ना मागितलेलं आरक्षण घेत नाही। आम्हाला सरकारने दिलेलं 10% आरक्षण आम्हाला मान्य नाही, कारण ते 50%च्या वर आहे। ते टिकत नाही। समाज माझा ऐकत असल्याने सरकार आता मराठ्यांच्या नजरेतून पडलं। EWS आरक्षण रद्द केल्याने सरकारने जाणून बुजून मराठ्यांच्या पोराचं वाटोळं केलं। सरकारने जर भरतीत आमच्या विद्यार्थ्याचं पोराचं वाटोळं केलं तर निवडणुकीत आम्ही सरकारचा बदला घेऊ। नवीन उमेदवार निवडून आल्यानंतर हा प्रश्न सोडवू। आरक्षण आणि उद्योगाचा काय संबंध आहे? व्यवसाय हा धंदा आहे। मी OBC मधून आरक्षण मागत असल्यानं सरकारने षडयंत्र रचलं आहे। सरकारला नाराजी काढायची असेल तर EWS मधून फॉर्म भरले रद्द करू नका। मुलींना मोफत शिक्षण द्या, अन्यथा निवडणुकीत तुमचा बदला घेऊ, असा इशारा देखील जरांगे पाटलांना दिला आहे। त्यामुळे आता उद्या पुण्यात जरांगे पाटलांना अटक होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मनपूर्वक धन्यवाद।